तो मी कुटुंबिक देवानं ही कुटुंब निर्माण केलं आणि त्याला कुटुंबामध्ये येणं फार आवडतं प्रियानं. आमच्या मुलांना तिथनच वळण लावली पाहिजे. आज कित्येकांची मुलं प्रार्थनेच्या वेळेला भटकतात आणि प्रॉब्लेम आला. आता मी कित्येकांच्या प्रार्थना केली, सैतान त्यांना सोडत नाही. का सोडत नाही? कारण आई बापाची चूक आहे त्यांच्यामध्ये. आई बाबा आपल्या पोरांना शिक्षण देत नाही. देवाचं भय म्हणजे काय, देवाचं ज्ञान म्हणजे काय. नुसतं म्हणतात प्रार्थना कर, प्रार्थना कर. पोरगं बघा माझं किती प्रार्थना करते. ती प्रार्थना स्वर्गात तर जाते का? किंवा परमेश्वर तर प्रसन्न आहे का? प्रभू ज्या आज्ञेनं संतुष्ट होतो, वचन पाळण्यानं संतुष्ट होतो, तसं तो प्रार्थनेने एवढं संतुष्ट होत नाही. बायबल स्पष्ट म्हणतं पहिला जास्त आज्ञा आणि वचन पाळल्यावर त्याचं मन प्रसन्न व्हायला लागतं आपल्याला. अनेक सेवक जाता जाता त्यांच्यावर संकट आली, तिने आरोळी केल्या गेल्या परमेश्वर तिथं उतरून आला. एक जण आरोळी पण केली नाही तरी देव त्यांना सहाय्य करायला लागला. का माहितीये? कारण आज्ञेमधलं जीवन आणि वचनामधलं जीवन देवाला प्रसन्न करत होतं. हट्ट पूर्वा पोरांचा कुठपर्यंत पुरवायचा? जिथपर्यंत मर्यादा परमेश्वर देतो आपल्या लेकरांना, आपल्या संतानांना, तिथपर्यंत पुरवणं फार गरजेचं आहे. काय झाले? हट्ट एवढा पुरवतो, धड त्याला त्या गोष्टींची किंमत राहत नाही, धड त्याला परमेश्वरची किंमत. आज तुम्ही अनेक बाहेरच्या देशामध्ये जावा, जिथं ख्रिश्चनिटी आहे, जिथं देवाला मानतात, एक उद्धट शब्द काढला की त्याचे आई वडील ऍक्शन घेतात. एक उद्धट शब्द काढला, आता आमच्या इथं तर बापाला नावाने बोलवते. समजले का? बापाला आणि एवढं एवढं पोरग मग मारायला लागतं, शिव्या द्यायला लागते आणि हसत्यात आणि उठून. हे श्राप द्यायला आपण पोरांना. बायबल स्पष्ट आणि शास्त्र स्पष्ट सांगतात, देव एक दिवस झाडा गेल्या या गोष्टींचा. तुम्हाला जर तुमची मुलं ब्लेसिंग करायचं असेल, शेवट वृद्ध काळापर्यंत त्यांना आशीर्वादित बनवायचं असेल, तर तुम्ही आपल्या घराला देवाच्या वचनाप्रमाणे शिस्तबद्ध जीवन जगलं पाहिजे, मर्यादा दिली पाहिजे. काही मुलं अन्नावर राग काढतात, अन्न फेकून देतात, अन्नावर राग काढतात. काहीतरी घरात त्यांच्या मनासारखं नाही मिळालं, अन्नावर राग, रुसायचं, फुगायचं. एवढी एवढी मुलं रुसतात, फुगतात. सांगा आता कुणाचं बीज आलं त्यात? कुणाचा तो श्राप आला? हट्टी पोरं बोलतच नाहीत. कुणाचं? म्हणून तो म्हणतो जनरेशन म्हणजे पिढ्यानपिढ्याचं या लागले. तुमच्यामध्ये जे पात्रात आहे ते तुमच्या लेकरांच्या मध्ये जाणार आहे. तुमच्या पात्रात काय आहे? आम्ही देवाच्या योग्यतेची पात्र बनलेला आहोत काय? बनलेला आहोत काय? आई बाप प्रार्थना करत नाही, आई बाप